नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक खास रेसिपी, खास साईड डिश कर्नाटकातली फेमस, की जी तिथे नक्कीच बनवली जाते आणि ती खूप छान लागते। त्याचं नाव आहे व्हेजिटेबल सागू। तर हा एक भाजीचा प्रकार आहे आणि हा पोळी, पुरी, पराठा, डोसा, इडली बरोबर पण इकडे सर्व करतात कर्नाटकामध्ये। तर तो असाच एक भाजीचा प्रकार व्हेजिटेबल सागू। तर आपण लगेचच बघूया त्याचं साहित्य बघूया। हा आहे ओला मटार, साधारण एक वाटीवर घेतलेला आहे। ओला मटार नसेल तर आपण वाटाणे भिजवून पण घेऊ शकतो। त्याच्यानंतर हे आहे फ्रेंच बीन्स किंवा फरसबी, गाजर, बटाटा, ओलं खोबरं साधारण 2 टेबलस्पून आहे। त्यानंतर आहे कॉलीफ्लॉवर, टोमॅटो आणि कांदा। आणि हे आता मसाल्याचं सामान बघूया। हे आहे काजू आणि खसखस, साधारण 7-8 काजू आणि चमचाभर खसखस असं 1 तासभर मी भिजत ठेवलं होतं आणि ते आहे। त्याच्यानंतर हे आहे धने, दालचिनी, वेलदोडा, ओली मिरची, जिरं, मिरी आणि लवंग। हे इथे जरी लवंग, मिरी, वेलदोडे तुम्हाला जास्त दिसत असले तरी आपण प्रत्यक्षात अगदी नावापुरतं म्हणजे स्वाद येण्यापुरतंच घालणार आहोत, कारण एवढं जर घातलं मी तर ते तिखट होऊ शकतं। फक्त नीट साहित्य दिसावं म्हणून मी एवढे घेतलेले आहेत। आता वळूया आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। आम्ही कुकरचा डबा घेतलाय, याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या घालून आपण जस्ट 1 शिट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे आपली कृती पण फास्ट होते आणि तेलाचा वापर कमी करावा लागतो भाज्या जर अशा वाफवून घेतल्या तर। पहिल्यांदा मी घालते फरसबी, याला काही हे नाही आहे, कुठलीही भाजी खालीवर तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर हे आहे गाजर, हा आहे ओला मटार, त्याच्यानंतर बटाटा आणि फ्लावर। आता हे सगळ्याला मी 1 शिट्टी करून घेणार आहे। आता हे मिक्सरचं भांडं घेतलंय मी छोटं पावडर करायचं। त्याच्यामध्ये हे खसखस आणि काजू जे मी भिजवून ठेवले म्हटलं ना, तासभर भिजवून ठेवल्याने काय होतं, त्याची पेस्ट चांगली होते। त्याच्यानंतर हे ओलं खोबरं 2 टेबलस्पून, त्याच्यानंतर 2 लवंगा घालायच्यात आपल्याला मोजून, त्याच्यानंतर 4 मिऱ्याचे दाणे अक्षरशः, 1 वेलदोडा, तो जरासा सोलून घालते मी, 1 वेलदोडा घातला। त्याच्यानंतर दालचिनीचा 1 तुकडा, तो जरा बारीक करते म्हणजे मिक्सरला चांगला वाटून येईल। त्याच्यानंतर हे धने, ते पण साधारण 1 टीस्पून तेवढेच ठेवलेत मी, त्यामुळे आपण ते 1 टीस्पून घालूया आणि 1 टीस्पून जिरं। आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे छान बारीक वाटून घ्यायचं। तेल तापत ठेवलंय, साधारण 2 टेबलस्पून तेल आहे। गॅस थोडा मोठा करते, तेल तापलंय का बघूया। तापलेलं आहे। मोहरी, जिरं, नंतर मोहरी तडतडली आहे, जिरं तडतडलंय, थोडासा हिंग, त्याच्यानंतर ओल्या मिरच्या, त्या सुद्धा अगदी 1 मिरची घातली आहे मी, ओली मिरची। आणि साऊथ इंडियन रेसिपीचं वैशिष्ट्य असं आहे की युजली ह्या फोडणीमध्ये हळद नाही वापरली जात। तो आता कांदा घालते, कांदा जरा परतवायचा आहे आणि मग हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालायचा। थोडं झाकण ठेवून 1 वाफ देते कांद्याला। कांदा परतून झालाय, हा बघा साधारण गुलबट रंगावर झालेला आहे। आता आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो पण परतायचा आणि एखाद्या मिनिटांनी आपण जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालणार आहोत आणि तो थोडासा चांगला तेलावर परतून घ्यायचा आपल्याला। आपला वाटलेला मसाला आता घालूया। मस्तपैकी बारीक वाटून घेतलेला आहे आणि तो ह्याच्यामध्ये आता छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आपला मसाला छान परतून व्हायला लागलाय, त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे, त्यामुळे आपला मसाला परतून झालेला आहे। आता आपण ज्या वाफवल्या आहेत भाज्या 1 शिट्टी देऊन, ते आता ह्याच्यामध्ये ऍड करूया। ह्या बघितल्यात का, भाज्या आपल्या वाफून झाल्या आहेत, ह्या आता मी याच्यामध्ये घालते सगळ्या।
या भाज्या मी सगळ्या घातल्यात आता त्याच्यामध्ये. तसे रंग मस्त दिसत आहेत आणि त्या प्रॉपर म्हणजे अशा बेताच्या छान शिजल्या आहेत. आता भाजीबरोबर त्या परत शिजणारच आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग त्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग वरती वाटलं तर ते ऐच्छिक आहे की थोडासा लिंबाचा रस घालतात, पण आपल्याला हवा असेल तर घालायचा. आता मी हे मीठ घालते. मीठ घातलंय मी. मीठ घालून परत एकदा हलवून घेतली भाजी. आता पाणी, हे जे मिक्सरचं वाटलेलं पाणी आहे ते मी सगळं घालते याच्यामध्ये आणि तेवढं पाणी आपल्याला पुरेसं होणार आहे. ही थोडीशी रसभाजी सारखी असते, एकदम घट्ट पण नसते आणि खूप पातळ अशी नसते, पण रस्सा भाजी जशी असेल तसा हा सागू असतो. त्यामुळे आता ह्याला एक मस्तपैकी वाफ येऊ दे, छान उकळू दे आणि की आपली भाजी एकदम खाण्यासाठी तयार होईल. भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे. आपण अजून 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत. आणखी एक मला सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर आपण काहीच घातलेलं नाहीये, तसं घालत नाहीत, फक्त काजूचा जो काही गोडपणा आहे तेवढाच. तर त्यामुळे आपण ह्याला, आणि बटाट्याचा पण येतो ना जरा, आणि तिखट पण आपण बेतानी घातलंय. खूप मसालेदार असं काही केलेलं नाहीये. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मग बाकीची गार्निशिंगला घालूया आणि आता ह्याला एक छान उकळी येऊ दे. हे बघितलं का, भाजीला मस्तपैकी दणदणीत उकळी आलेली आहे. आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मंडळी, कर्नाटकातल्या या फेमस डिशची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार, मला खात्री आहे. प्रत्येकाने करून बघा आणि कशी झाली आहे मला कळवायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तो इतरांसोबत शेअर करा आणि नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपण असंच परत नवनव्या पदार्थांसह पारंपरिक आणि तरीही छान अशा पदार्थांसह आपण भेटत राहूया. धन्यवाद.